अरे सच्चा दूध 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 दूध. का रे रावल्या? अरे दूध घे की आजीच लवकर. आणि वाटलं तर फॅट पण लावू नको, तसंच होत की. का? का तुला माहित नाही वय? सच्चा तुझ्या माहितीसाठी सांगतो, माझा शब्द आणि आजीचं म्हशीचं दूध कायम डाऊटच्या पलीकडे असतं. बरं बरं, तुझ्या नादाला कोण लागते? आजा तुझा नंबर आज. अरे हो, ते जरा मामा गणपिडत आहे रे. आजा तुला केस बर का? का? तू सुट्टीवर आलायस आणि आपण नेमकी स्पर्धा ठेवली. बघू कोण जिंकते. तो जिंकतोयस की शितली? जित तर शीतलच असती. शीतलवर मला फुल कॉन्फिडन्स आहे. राहुले, शिकलेला तर मी जिंकलंय, आता अजून काय शिकायचं? काय रे, कुणाला हरवायच्या जिंकायच्या गोष्टी चालल्यात? शीतल आणि आज्या. भावा, आजा कधीच जिंकलाय, तुला माहित नाही वे? म्हणजे म्हणजे ते म्हणजे ते हे हा ते हेच की ते सीझन मागचा मागच्या सीझन नाही का? हा आजच जिंकलं की ते हा. सगळं तेच चाललंय आमचं. हा पण आता शीतल जिंकत असते का नाही बघ. का आजा जिंकत नाही बे? हो जिंकल कर, पण त्यासाठी या किटलीवर शीतल लिहिलं पाहिजे. आजा, अरे शीतलीची किटली कुठे? आरती सापडून ना घरी. कशी सापडल? ती तर त्याच्या इडीनं फुडली ना. काय? नाही 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 नाही, फुडली नाही काय, म्हणजे तशी फुडली नाही काय. राहुले, खरं सांग काय झालं? काय नाही. राहुले, काहीतरी लपवतच बरं का मायापासून. अरे ती किटली वय, ती किटली ज्यावर शीतलचं नाव होत ती केशरीच रंगाची होती ना. नीट सांगतोस का आता? अरे तिच्या इडीनं फुडली ना. काय? आजा, ए आजा, अरे आज थांब की. अरे किटली दूध इक्या. या आजा आता घरी जाऊन करते वाटतं तमाशा. जडे, जडे, काय हो अजिंक्य? काय झालं? किटली कुठं आहे? मी काय विचारतोय, किटली कुठं आहे? तुम्हीच नेली की मगाशी. ती नाही, मला बक्षिसात मिळालेली किटली कुठं आहे? ती ती किटली फोडलीस ना? खरं सांग की, फोडलीस ना? मी काय विचारतोय जडे? आजा काय रे, काय झालं? विचार जडीलाच. जेडे काय झालं? अगं काय झालं ते तरी सांग. नाही बोलणार ती. अरे मला बक्षिसात मिळालेली किटली फोडली तिनं. का ग जेडे? अरे समाधान्या, फोडली नाही चिराटली ती. झालं की वर्ष त्याच्या किटलीला. म्हातारे, तू काय बोलू नको. तिला तोंड नाही बोलायला. हा, पण काय गरज होती? हा, अगं मला बक्षिसात मिळालेली ती किटली. म्हणून काय झालं? म्हातारे, ते काय करायचंय ना ते माझं मी बघीन. हिनं पडायची काय गरज होती? होय का? हा, काय झालं? हा, का माझ्या पुरीला एवढ्या मोठ्या आवाजात बोलताय? अहो मग आम्ही किटली फोडली तिनं माझी. हा मग अहो मग काय, तिला काय अक्कल आहे का नाही? एक मिनिट, कुठली किटली तुमची? माझी म्हणजे मला बक्षिसात मिळाली होती. हा मग म्हणून तुम्ही माझ्या पुरीची अक्कल काढताय? अजिबात माझ्या पुरीला काय बोलायचं नाही, सांगून ठेवते. अहो पण किटली फोडली तिनं माझी. तुमची किटली? कुठली किटली तुमची? मी बक्षिसात जिंकलेली. आलं मोठं बक्षीस जिंकणार. कुठं गेला होता जिंकायला? हा,
म्हशी माझ्या, त्यांचं वैरण पाणी माझ्या पैशाचं, मज दूध देते ती दूध बी माझं, आणि ती दूध घालून तुम्ही किटली जिंकली, पण कुणाच्या जीवावर? माझ्याच ना. मग तुमची कशी किटली? कुठला हक्क सांगते तुम्ही किटलीवर? बघायला गेलं तर 1.5 दमडीची किटली नाही, माझी पोरगी फोडल जाळल, नाही तर तिकडे ओकेडावर घेऊन टाकल. बघू आम्ही काय करायचंय ती. तुम्ही अजिबात काय बोलायचं नाही. तुम्ही कोण बोलणार माझ्या पोरीला? अगं पुष्पे, जी तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही. आणि एक ध्यानात ठेवा, खबरदार एक शब्द माझ्या पोरीला बोलत तर. पुष्पे, अगं काय बोलतेस तू हे? आणि काय तुझं माझं लावलंय? हा, बघितली तर 1.5 दमडीची किटली, आणि त्याच्यासाठी एवढा कालवा करताय वे? हे बरं आहे की, कालवा कोण करते? मी का तुमचा लाडका भाचा? हा, एका किटलीसाठी माझ्या पुरीला जीव मारायला कमी करणार नाही ती. पुष्पे, अगं काय हे मनाला येईल ते कसं बोलतीस ग तू? मलाच बोला, सगळी मलाच बोलतात. माझ्या पुरीला बाप जन्मात कधी 4 बॉटल शिवलं नाही मी. तळा हातावरच्या फोडासारखं जपलं तिला, आणि ही बाहेरची अशी येऊन काय बी घालून पडून बोलतात वय. अगं काय बोलतेस पुष्पे? यो काय बाहेर जाय वय ग? मग घरातली काय अशी बोलतात वय? एवढी मी फेडरेशनच्या अध्यक्ष आहे, पण कुणी मला घरात किंमत देत नाही. बाहेरची लोक 4 विचारतात तर ती मी बघवत नाही यांना. मामा सोड, माझं चुकलं. वय तुमचं चुकलंय. तुम्ही माझ्या पोरीला रडवलीत, लक्षात ठेवा बर का. अगं पुष्पा, रागाच्या भरात बोलला असेल त्यो. फुक्कटचं खाऊन राग बरा येतो त्यांना. चल का जेडे. आजा, अरे आजा, आजा, आजा. अरे ऐक तरी. मम्मी, बघायला गेलं तर 1.5 दमडीची मदत नाही ह्या घराला, आणि नुसता तोंडाचा पट्टा तेवढा चालतोय त्यांचा. तुला काय अक्कल आहे का? का बोललीस अजिंक्यांना? तू माझी चक्कल काढ आणि मला शिकव. अगं तुला ह्यो माणूस नाही ते बोलला, आणि त्याचं बरं ऐकून घेतलंस ग. बोलले मग काय झालं? काय झालं? आई तर गिळायला मिळते ना, म्हणून एवढा जोर चढलाय, आणि तू उलट मला सांग. अगं पण तू हे त्यांना नीट पण सांगू शकली असतीस. एवढं बोलून दुखवायची काय गरज होती? ए जेडे, लाईक कड पडू नकस त्यांची. तुलाच दांड घ्यावस होती ना किटली फोडायची. किटली पायी किटली गेली, आणि वर्ण ह्यांचा ऐका. तू अजिंक्यांना यापुढे काय बोलायचं नाहीस. काय ते माझं मी बघून घेईन. काय बघतीस ग? काय बघतीस? हे बघ, तुला आत्ताच सांगते, तुझ्या डोक्यात जर काही किडा वळवळत असेल ना, तर ती काढून टाक. आणि हा, जर लग्न बिग्नाचा काही विचार करत असशील ना, तर सांगून ठेवते, मला चालणार नाही.